विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, दर रविवारी आपण मॉक टेस्ट घेऊन येत असतो. यातीलच आता मॉक टेस्ट क्रमांक 9 आपण बघतो आहोत. या आधीच्या सर्व मॉक टेस्ट आपण चॅनलमधील प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व मॉक टेस्ट देऊ शकतात. विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या, ही जी मॉक टेस्ट आहे ती मुख्यत्वे भूगर्भमापक एक्झाम, त्यानंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस परीक्षा, त्यानंतर महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांना समोर ठेवून बनवलेले आहेत. यामध्ये जवळपास 25 प्रश्न आहेत आणि एकूण 50 गुण आहेत. लक्षात घ्या, हे यामध्ये काय काय इन्क्लूड केले: सामान्य ज्ञानचे प्रश्न, मराठीचे प्रश्न, इंग्लिशचे प्रश्न इन्क्लूड केले आहेत. परीक्षाभिमुख सर्व प्रश्न आहेत विद्यार्थ्यांनो. तसेच बाकीच्याही जेवढ्या परीक्षा आहेत, तलाठी, पोलीस भरती, आरोग्य भरती व इतर सर्व परीक्षांसाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहात ते विद्यार्थी मॉक टेस्ट नक्कीच देऊ शकतात. तसं विद्यार्थ्यांनो, परीक्षा कशी द्यायची हे बघून घ्या. लक्षात घ्या, आपल्याजवळ एक वही, पान किंवा पेन तयार ठेवायचा विद्यार्थ्यांनो. वहीवर 1 ते 25 आकडे किंवा 1 ते 30 आकडे लिहून घ्या. मी जेव्हा प्रश्न वाचेल तेव्हा तुमच्याकडे 30 सेकंदाचा वेळ मी तुम्हाला देईल. या वेळेत तुम्ही काय करायचे, जेही आकडे लिहिले, सपोज 1, 2, 3, त्यासमोर तुमचं जे आन्सर असेल ते तुम्ही लिहून घ्या. जर तुम्हाला एखादा प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात किंवा तो प्रश्न अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. सर्व प्रश्न झाल्यानंतर मी सर्व प्रश्नांची उत्तरे ॲट द एंड सांगणार आहेत. तर तुम्ही टॅली करून तुमचे आलेले गुण खाली कमेंट करायचे आहेत. अशा पद्धतीने परीक्षा आपणास द्यायची आहेत. परीक्षेची योजना काय आहे, तर योग्य उत्तर आलं तर 2 गुण द्यायचे आहेत. चुकीचं जर उत्तर आलं तर 0.5 गुण वजा करायचे आहेत. जर तुम्ही क्वेश्चन स्किप केला तर 0 गुण. तसेच लक्षात द्या, परीक्षा देण्याचे फायदे काय आहेत. लक्षात घ्या, आपण डेली व्हिडिओ अपलोड करत असतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, मेंटल ॲबिलिटी या सर्व टॉपिकवर व्हिडिओ अपलोड करत असतो. लक्षात घ्या, हे सर्व व्हिडिओ बघून झाल्यानंतर एक रविवारी एक मॉक टेस्ट असावी की जेही आपण वाचलेलं आहेत, बघितलेलं आहेत, नोट डाऊन केलं आहेत ते आपणास किती लक्षात राहतं ही देण्यासाठी आपण मॉक टेस्ट घेत असतो. म्हणजे अजून एक काय असतं की कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट आपल्यामध्ये तयार होते. बरोबर, परीक्षेची भीती, ॲक्च्युअल जी परीक्षेची भीती आहे ती बऱ्याच अंशी दूर होण्यास मदत होईल. लक्षात घ्या, आणि मोठा प्रश्नसंच तुमच्याकडे तयार होण्यास नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, मॉक टेस्ट क्रमांक 9 सुरुवात करूयात. प्रश्न वाचून झाल्यानंतर मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देईल. या वेळेत तुम्हाला काय करायचं विद्यार्थ्यांनो, ॲन्सर गेस करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न आहे, 1939 साली अखिल भारतीय मराठा परिषदेचे 26वे अधिवेशन कोणाच्या प्रयत्नांमुळे भरलेले आहे. तर आपले ऑप्शन आहेत ग आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर, स्वामी विवेकानंद, विनोबा भावे की डॉक्टर पंजाबराव देशमुख. एकोणीसशे 1939 साली अखिल भारतीय मराठा परिषदेचे 26वे अधिवेशन कोणाच्या प्रयत्नामुळे भरले. आपण उत्तर लगेच लिहून घ्या. ऑप्शनच्या समोर येत नसेल तर स्किप करा. विद्यार्थ्यांनो, टाईम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, पुण्यामध्ये 1874 साली पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना कोणी केली. आपले ऑप्शन आहेत वासुदेव बळवंत फडके, सदाशिव भावे, विनोबा भावे की दुसरा बाजीराव. पुण्यामध्ये 1874 साली पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना कोणी केलेली आहे. पाच सेकंदाचा वेळ आपल्याकडे आहे. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, ग्रामोद्धार मंडळाची स्थापना कोणी केली. आपले ऑप्शन आहेत विदा सावरकर, विनोबा भावे, डॉक्टर पंजाबराव देशमुख की गोविंद श्रीपाद डांगे. विद्यार्थ्यांनो, प्रश्न वाचून झाल्यानंतर माझ्याकडे टाइम वॉच आहे, त्यामध्ये मी 30 सेकंदाचा टायमर लावत असतो. यावेळेस तुम्ही ॲन्सर गेस करून आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. ॲट द एंड मी सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार आहात. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केव्हा केली. आपले ऑप्शन आहेत 1200 साली, 1296 1150 की ऑप्शन डी 950. अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केव्हा केलेली आहे. जर प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, मेरी कार्पेंटर हे नाव कशाशी संबंधित आहे. आपले ऑप्शन आहेत क्रांतिकारक, स्वातंत्र्य लढा, स्त्री शिक्षण की ऑप्शन डी दलित मुक्ती. मेरी कार्पेंटर हे नाव कशाशी संबंधित आहे.
आपण नोटबुकमध्ये आन्सर नोट डाऊन करून घ्या. येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6. 2021मध्ये चौथ्या सत्यजित रे पुरस्काराचे विजेते कोण आहेत? आपले ऑप्शन आहेत जयप्रकाश रेड्डी, मुकेश ऋषी, परचुरी व्यंकटेश्वर राव की ऑप्शन डी बेजवडा गोपाळ. दोन 2021मध्ये चौथ्या सत्यजित रे पुरस्काराचे विजेते कोण आहेत? विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7. 2021मध्ये लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टतेचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? आपले ऑप्शन आहेत डॉक्टर नरेश त्रेहान, डॉक्टर आर ए माशेलकर, ऑप्शन सी डॉक्टर रणदीप गुलेरिया की ऑप्शन डी डॉक्टर ई श्रीधरन. विद्यार्थ्यांनो, आपण जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्हाला याचं ॲन्सर यायला हवं. जर ॲन्सर तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला रिव्हिजनची खरंच गरज आहे. तुम्ही सर्व पाठीमागचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन वॉच करू शकता. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8. कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? आपले ऑप्शन आहे नाथसागर, ऑप्शन बी शिवसागर, ऑप्शन सी शरद सागर की ऑप्शन डी वसंत सागर. कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात? आपले ऑप्शन आहेत नर्मदा, तापी, गोदावरी की ऑप्शन डी पंचगंगा. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात? सोपा प्रश्न आहेत. नोटबुकमध्ये आन्सर नोट डाऊन करा. ॲट द एंड मी सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार आहे, तेव्हा तुमचे प्रश्नांची उत्तरे आणि रिअल ॲन्सर तुम्ही मॅच करू शकतात. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10. खालीलपैकी कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? आपले ऑप्शन आहे स्थल कालीय विविधता, स्थल विविधता की ऑप्शन डी स्थलीय विविधता. खालीलपैकी कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? स्थल कालीय विविधता, स्थल विविधता की ऑप्शन डी स्थलीय विविधता. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील विद्यार्थ्यांना प्रयोग ओळखायचा आहे. आपले ऑप्शन आहेत कर्मणी प्रयोग, ऑप्शन बी कर्तरी प्रयोग, ऑप्शन सी भावी प्रयोग की ऑप्शन डी कर्म कर्तरी प्रयोग. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. विद्यार्थ्यांनो, 30 सेकंदाचा वेळ आपणाकडे आहे. क्वेश्चन येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. ॲट द एंड सर्व उत्तरे आपण सांगणारच आहे. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12. अनाचार, अन्याय, नाउमेद, अहिंसा हे 4 शब्द कोणत्या समासात येतात? मध्यम पदलोपी समास, नत्रत तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास की कर्मधारय समास. अनाचार, अन्याय, नाउमेद, अहिंसा हे 4 शब्द कोणत्या समासात येतात? विद्यार्थ्यांना, तुम्हाला नेट कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर कृपया व्हिडिओ पॉज करू नका, कारण की टाईम बाउंड टेस्ट द्या, म्हणजे आपणास टाईममध्ये किती येतं हे कळून येईल. विद्यार्थ्यांना, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13. चिमणी, ढेकूण, बोका, झोप या शब्दांना डॅश असे म्हणतात. आपले ऑप्शन आहेत परभाषीय शब्द, तद्भव शब्द, विदेशी शब्द की देशज शब्द. चिमणी, ढेकूण, बोका, झोप या शब्दांना काय म्हणतात? विद्यार्थ्यांनो, मराठी व्याकरणाचे प्रश्न डिफिकल्ट जात असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण पाठीमागचे सर्व व्हिडिओ
बघू शकतात. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप डॅश हे आहे. आपले ऑप्शन आहेत गण, त्यानंतर ऑप्शन बी आहे मात्रा, ऑप्शन सी आहे लघु गुरुक्रम की ऑप्शन डी यती. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप डॅश हे आहे. आपले ऑप्शन आहेत गण, बी मात्रा, सी लघु गुरुक्रम की ऑप्शन डी यती. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15 बघूयात. हुतात्मा या शब्दाचा विद्यार्थ्यांना अर्थ सांगायचा आहे. आपले ऑप्शन आहेत शत्रूला नामोहरण करणारा, ऑप्शन बी शत्रूकडून बातम्या काढून आणणारा, ऑप्शन सी देशासाठी प्राणार्पण केलेला की ऑप्शन डी शत्रूशी लढणारा. हुतात्मा या शब्दाचा विद्यार्थ्यांना अर्थ सांगायचा आहे. क्वेश्चन येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकतात. ॲट द एंड सर्व प्रश्नांची उत्तर सांगणार आहेत, त्यामुळे एकदम पेशन्सने व्हिडिओ वॉच करा. तर विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 16 बघतोय. वन हू बिलीव्ज इन गॉड या एका शब्दासाठी कोणता शब्द येईल? आपले ऑप्शन आहेत अथिस्ट, थिस्ट, कॅनिबल की कॉबलर. वन हू बिलीव्ज इन गॉड यासाठी एक शब्द कोणता येईल? ऑप्शन व्यवस्थित वाचा आणि याचं उत्तर आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. आपणाकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लक्षात घ्या दर संडेला आपण मॉक टेस्ट आणत असतो. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यात क्वेश्चन क्रमांक 17. वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड यासाठी कोणता पर्याय येईल? आपले ऑप्शन आहेत ए मिसोजिनिस्ट, कॅनिबल, ऑप्शन सी थिस्ट की अथिस्ट. वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड या शब्दासाठी एक शब्द कोणता येईल? ऑप्शन व्यवस्थित वाचा आणि नोटबुकमध्ये आपलं जे आन्सर असेल ते नक्की नोट डाऊन करून घ्या. आणि ॲट द एंड सर्व प्रश्नांची उत्तर सांगणार आहेत, तेव्हा तुमचे आन्सर तुम्ही टॅली करू शकता. आणि टॅली करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा स्कोर कमेंट करायचा आहे. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18. वन हू वॉक्स इन स्लीप याच्यासाठी एक शब्द कोणता येईल? आपले ऑप्शन आहेत ए, बी, सी आणि डी. व्यवस्थित वाचून विद्यार्थ्यांनो आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. वन हू वॉक्स इन स्लीप म्हणजे झोपेत चालतो, त्यासाठी एक इंग्लिशमध्ये कोणता शब्द आहे याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. जर प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, कारण की प्रश्न चुकल्यानंतर 0.5 गुण तुम्हाला मायनस करायचे आहेत. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19. वन हू ट्रीट्स मेंटल इलनेस याच्यासाठी कोणता शब्द येईल? मिसोजिनिस्ट, सायकॅस्ट्रिक, अथिस्ट की कॅनिबल. वन हू ट्रीट्स मेंटल इलनेस यासाठी एक शब्द कोणता येईल? विद्यार्थ्यांनो अगदी इम्पॉर्टंट सर्व प्रश्न आहेत, त्यामुळे अटेम्प्ट करा. चुका झाल्या तरी चालेल, परंतु अटेम्प्ट करा, कारण की चुकातून शिकायचं आहे आपणास. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20. अ पर्सन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग याला काय म्हणतात? अ पर्सन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग यास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक ए आहे ऑमनिसेंट, ऑप्टिमिस्ट, पुग्नॅसिटी, पेसिमिस्ट. अ पर्सन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ द थिंग याला काय म्हणतात? आपल्यासमोर ABCD 4 ऑप्शन आहेत. व्यवस्थित वाचा आणि अंदाज व्यक्त करा. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21. वन हू कलेक्ट स्टॅम्प यासाठी कोणता शब्द येईल? 4 ऑप्शन आहेत विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर. काळजीपूर्वक सर्व ऑप्शन वाचा आणि अंदाज व्यक्त करा. वन हू कलेक्ट स्टॅम्प. विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर प्रश्न जमत नसेल तर घाबरायचं काहीही कारण नाही आहे, कारण की जे येत नाही ते नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. कारण की आणि हा प्रश्न जर एक्झाममध्ये आला तर आपणास चुकायचं नाही आहे किंवा हा क्वेश्चन येत नाही असं म्हणायला नको. तर मोठा प्रश्नसंच आपणास तयार करायचा आहे, मी ऑलरेडी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22.
वन हू प्रेझेंट एव्हरीवेअर यासाठी एक शब्द कोणता येईल? ऑमनी प्रेझेंट, ऑमनिसेंट, ऑमनीपोटेंट की ऑमनिवरस? वन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर याच्यासाठी एक शब्द कोणता येईल? सर्व ऑप्शन तुम्ही व्यवस्थित वाचू शकतात. ऑप्शन रीड झाल्यानंतर नोटबुकमध्ये लगेचच आन्सर नोट डाऊन करायचा आहे. जर प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23. वन हू इज ऑल पॉवरफुल याच्यासाठी एक शब्द कोणता येईल? ऑमनी प्रेझेंट येईल, ऑमनिसेंट येईल, ऑमनीपोटेंट येईल की ऑमनिवरस येईल? वन हू इज ऑल पॉवरफुल यासाठी एक शब्द कोणता येईल? आपण ऑप्शन व्यवस्थित रीड करून अंदाज व्यक्त करायचा आहे. प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकतात. विद्यार्थ्यांना टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24. वन हू नोज एव्हरीथिंग यासाठी कोणता शब्द येईल? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. व्यवस्थित रीड करून एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तुमच्याकडे प्रश्न वाचू झाल्यानंतर फक्त 30 सेकंदाचा वेळ आहे. प्रश्न जर येत नसेल तर तुम्ही नक्की स्किप करू शकतात. ॲट द एंड सर्व प्रश्नांची उत्तरे आपण तुम्हाला सांगणारच आहे. वन हू नोज एव्हरीथिंग याच्यासाठी विद्यार्थ्यांनो करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहेत. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर आजच्या मॉक टेस्टमधील शेवटचा प्रश्न. वन हू हेट मॅनकाइंड विद्यार्थ्यांनो याच्यासाठी योग्य ऑप्शन निवडा. आपल्यासमोर 4 ऑप्शन आहे. यापैकी योग्य ऑप्शन विद्यार्थ्यांना निवडायचा आहे. विद्यार्थ्यांनो शेवटचा प्रश्न आहे. नक्की याचं आन्सर तुम्ही गेस करा. विद्यार्थी मित्रांनो टाइम्स अप. तर आपण आता सुरुवातीपासून जेही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांनो त्यांची उत्तरे बघणार आहोत आणि तुम्ही काय करायचं आहे की टॅली करायचं आहे आता एक एक प्रश्न आणि त्याचं उत्तर विद्यार्थ्यांनो तुम्ही टॅली करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो मॉक टेस्ट क्रमांक 1 पहिला प्रश्न काय होता विद्यार्थ्यांनो की 1939 साली अखिल भारतीय मराठा परिषदेचे 26वे अधिवेशन कोणाच्या प्रयत्नामुळे भरले? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टर पंजाबराव देशमुख. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2. पुण्यामध्ये 1874 साली पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना कोणी केली? तर लक्षात घ्या याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, वासुदेव बळवंत फडके हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3. ग्रामोद्धार मंडळाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर पंजाबराव देशमुख हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केव्हा केली? तर ऑप्शन क्रमांक बी, 1296 हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5. मेरी कार्पेंटर हे नाव कशाशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या दलित मुक्ती हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6. 2021मध्ये 4थ्या सत्यजित रे पुरस्काराचे विजेते कोण होते? तर लक्षात घ्या याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, जया प्रकाश रेड्डी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7. 2021मध्ये लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टतेचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर रणदीप गुलेरिया हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8. कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक बी, शिवसागर हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी, पंचगंगा हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10. खालीलपैकी कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? तर लक्षात घ्या स्थलकालीन विविधता हे याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा होता? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी, भावी प्रयोग हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12. अनाचार, अन्याय, नाउमेद, अहिंसा हे 4 शब्द कोणत्या समासात येतात? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी, नत्र तत्पुरुष हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13. चिमणी, ढिकून, बोका, झोप या शब्दांना काय म्हणतात? तर या शब्दांना देशज शब्द आपण म्हणत असतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप कोणते आहे? तर लक्षात घ्या गण हे कवितेतील अक्षरे मोजण्याचे
माप आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, हुतात्मा या शब्दाचा विद्यार्थ्यांना अर्थ सांगायचा आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी, देशासाठी प्राणार्पण केलेला, हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, वन हू बिलीव्ज इन गॉड त्याला आपण काय म्हणतो, थिस्ट म्हणतो. त्यानंतर म्हणजे ऑप्शन क्रमांक बी करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड त्याला विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक डी अथिस्ट हे म्हणत असतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, वन हू वॉक्स इन स्लीप विद्यार्थ्यांना त्याला काय म्हणतो, तर ऑप्शन क्रमांक ए सॉम्नॅम्बुलिस्ट हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, वन हू ट्रीट्स मेंटल इलनेस हा एकदम सोपा प्रश्न होता विद्यार्थ्यांना. तर याला आपण काय म्हणत असतो, वन हू ट्रीट्स मेंटल इलनेस याला आपण सायकॅट्रिस्ट असं म्हणत असतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, अ पर्सन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ द थिंग त्याला आपण काय म्हणतो, ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी पर्सन म्हणतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, वन हू कलेक्ट स्टॅम्प त्याला काय म्हणतो, तर फिलॅटेलिस्ट ऑप्शन क्रमांक डी हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, वन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर त्याला काय म्हणतो विद्यार्थ्यांना, ऑमनी प्रेझेंट. वन हू प्रेझेंट एव्हरीवेअर त्याला आपण ऑमनी प्रेझेंट म्हणतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, वन हू इज ऑल पॉवरफुल याला काय म्हणतो आपण, तर ऑप्शन क्रमांक सी ओमनीपोटेंट हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, वन हू नोज एव्हरीथिंग याला काय म्हणतो, तर ओमनिसेंट. वन हू नोज एव्हरीथिंग याला आपण ओमनिसेंट म्हणतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25, वन हू हेट्स मॅनकाइंड याला आपण काय म्हणतो, मिसॅन्थ्रोप म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हेच योग्य आन्सर आहे. विद्यार्थ्यांनो आता काय करायचं आहे, तुम्ही तुमचे जेवढेही गुण आले आहेत विद्यार्थ्यांनो सर्व टॅली करा आणि तुमचे सर्व विद्यार्थ्यांनो गुण खाली नक्की कमेंट करायचे आहेत. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. जे तुमचे गुण आले आहेत ते विद्यार्थ्यांनो तुम्ही नक्की खाली कमेंट करायचे आहे. जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि लक्षात ठेवा की तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. या कारणास्तव सर्व कंटेंट आम्ही आपणापर्यंत मोफत आणत असतो. विद्यार्थ्यांना चालू घडामोडीची जर प्रॅक्टिस करायची असेल तर करंट अफेअर्स मराठी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. स्पर्धा परीक्षा तयारी आणि इतर अपडेटसाठी ज्ञानवंदना एज्युकेटर हेही टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकतात. विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला मॉक टेस्ट जर आवडली असेल तर लक्षात घ्या आजची व्हिडिओचं टार्गेट आहे 200+ लाईकचं. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमचे इतरही मित्र आहेत त्यांपर्यंत विद्यार्थ्यांनो चॅनलला शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. तर विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे. तर नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.